तर जे अधिकारी होते ते वास्तविक त्यांनी पालकमंत्री येणार म्हणजे थांबायला पाहिजे होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिल्या होत्या. तर तात्काळ मी जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट पाठवायला सांगितलेला आहे. सामाजिक न्यायमंत्री शिरसाट साहेब आणि सचिव सामाजिक न्यायाला भेटून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी पत्र देणार आहे. आता ते सामाजिक न्याय विभागानं याबद्दल कडक धोरण स्वीकारलं पाहिजे आणि मी तुकाराम मुंडेंना सुद्धा सूचना दिलेली आहे की अशी जीवनावश्यक जिथे तर कॅन्टीन असेल, मेस असेल, या ठिकाणी सुद्धा छापे घालून या कंत्राटदारांना सरळ करण्याची आता वेळ आलेली आहे. या मुलांच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार कुठल्याही कंत्राटदाराला दिलेला नाही. म्हणून आपण दोघांनाही अटक करण्यासाठी मला वाटते पोलिसांनी कारवाई केलेली आहे. आज सकाळी मी सामाजिक न्याय विभागाचे हर्षदीप कांबळे जे सचिव आहेत त्यांची चर्चा केलेली आहे आणि या सगळ्या त्रुटी मी सांगितलेल्या आहेत. त्यांनी पदनिर्मिती झालेली आहे, तर लवकरात लवकर ती पदं भरण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे. आपण जी कारवाई करू, काळजी करू नका. पालकमंत्री म्हणून मी तिथे लक्ष घालेन. शेवटी तुम्ही प्रसारमाध्यम हे त्यासाठीच आहे ना, आमचे डोळे उघडण्यासाठी. तुम्ही चांगलं काम करताय. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी दोन्ही माझ्या समवेत आहेत. त्यांनी या सगळ्या अडचणी लक्षात घेतलेल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात जाऊन मी अशा लोकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जेवढे विषय आपल्याला करता येतील, शेवटी लोकशाहीमध्ये सगळे विषय काय संपत नाहीत, परंतु आपण जे प्राधान्यानं सोडवायला पाहिजे, ज्यांची लोकांची फार मोठी जवळीक आहे, अशी प्रश्न आपण सोडण्याला प्राधान्य देऊ.